नमस्कार मंडळी. आरोग्य धनसंपदा ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण याला किती सिरियसली आपण फॉलो करतो? आजकाल मोठ्या प्रमाणात होणारा एक विकार म्हणजेच अर्धांगवायू म्हणजेच पॅरालिसिस. आणि असं नाहीये की हे फक्त म्हातारे लोकांनाच होतं, हे आजकाल यंगस्टरला सुद्धा व्हायला लागलंय. आणि याचे कारण काय, हे कशामुळे होतं आणि याची ट्रीटमेंट काय, हेच आपण बघायला आज भेटायला आलेलो आहोत डॉक्टर संकेत चेन्नई यांना, ज्यांचं सुश्रुता अर्धांगवायू आणि पंचकर्म सेंटर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे आहे. नमस्कार सर. नमस्कार. तर आता माझं तुम्हाला सर्वात पहिलं प्रश्न असं असेल की पॅरालिसिस हा डिसीज कशामुळे होतो आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅरालिसिस म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या नसा असतात, ज्या रक्तवाहिन्या असतात, त्यांचा अडथळा निर्माण होणे आणि एकदा अडथळा निर्माण झाला की त्याची ऑक्सिजनची कमतरता होणे मेंदूमध्ये, आणि त्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेला व्याधी म्हणजे पॅरालिसिस, ज्याला आपण लकवा पण म्हणतो. आणि पॅरालिसिसमध्ये एक हात, एक पाय किंवा तोंड हे बधीर पडणे अशी लक्षणं वगैरे दिसतात. तर सर, पॅरालिसिसचे लक्षणं कसं ओळखावं, म्हणजे तो कसं होतो? पॅरालिसिस हा रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची एखादी गाठ गेली की पुढे मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाला की पॅरालिसिस होतो. किंवा बीपीचा त्रास असला आणि बीपीच्या गोळ्या आपण काही काही रुग्ण बीपीच्या गोळ्या सोडून देतात आणि त्याच्यामुळं रक्तदाब जास्त वाढल्यानं रक्तवाहिनी फुटते, रक्तस्राव होतो आणि तिथे पॅरालिसिस होतो. किंवा ॲक्सिडेंटल ट्रॉमा असतो, त्यामुळे पॅरालिसिस होतो. याची लक्षणं म्हणजे हातापायाला मुंग्या येणे, जीभ जड पडणे, नजरेत बदल येणे, डोळे कमी लागणे, झोपताना एक डोळा उघडाच असणे, एक डोळा बंद असणे, ही अशी लक्षणं दिसली की त्याला आपण पॅरालिसिस समजावं. ओके सर, तुम्ही आता किती वर्षापासून या फील्डमध्ये आहात आणि किती सक्सेसफुल रिझल्ट आहेत तुमचे? मी 5 वर्षापासून प्रॅक्टिस करतो पॅरालिसिसमध्ये. आतापर्यंत बऱ्याच रुग्णांना फरक दिलेला आहे. या पॅरालिसिसमध्ये आपण ॲक्युपंक्चर आणि ICU मॅनेजमेंट या दोन्ही माध्यमातून आपण पेशंट बरा करतो. तर आतापर्यंत किती सक्सेसफुल रिझल्ट आहे तुमचा? सक्सेसफुल रिझल्ट हे मोजण्यापलीकडे तरी 1000-1500च्या वर पेक रुग्ण आपण आतापर्यंत आपल्या हॉस्पिटलमध्ये केलेली आहेत आणि ते सक्सेसफुल पद्धतीनं बरे झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर, हॉस्पिटलला किती वर्ष झाले? हॉस्पिटलला तसे 30 वर्ष झालेली आहेत. म्हणजे आमच्या वडिलांपासून हे हॉस्पिटल आहे. आणि टिपिकल जे पॅरालिसिस किंवा वातरोगावर, सांधेवात, पॅरालिसिस ह्या रोगांवर प्रॅक्टिस ही 5 वर्षापासून होते. आणि हॉस्पिटलमध्ये आपण पॅरालिसिसला पंचकर्म, ॲक्युपंक्चर आणि ॲलोपॅथी ह्या तिन्ही पॅथीमध्ये ट्रीटमेंट करतो. ओके. तर सर, जर पॅरालिसिसचे लक्षणं दिसले तर त्वरित काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लक्षणं एकदा दिसलेत की हातापाय जड पडतायत किंवा चेहरा जड पडतोय, जीभ बोलता येत नाही, तर अशा वेळेस नियर बाय हॉस्पिटलला जाणे आणि सगळ्यात सुरुवातीला की बेसिक फर्स्ट एड कन्सल्टेशन घ्यावं आणि त्यानंतर MRI, CT स्कॅन हे अवघ्या अर्धा ते 1 तासामध्ये हे केल्याच गेलं पाहिजे. याला गोल्डन आवर म्हणतात. या गोल्डन आवरमध्ये एकदा पॅरालिसिस झाला तर त्याला ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला एकदा खंडित झाल्यानंतर मेंदू 4 तास वर्केबल असतो, प्रॉपर वर्क करतो. हळूहळू तो खराब होत जातो. तर त्या 4 तास आपल्याकडे हे गोल्डन आवर असतात. त्यातला पहिला आवर म्हणजे याला टिपिकल गोल्डन आवर म्हणतात. याच्यात MRI करणे, प्रॉपर रक्ताची गाठ असेल तर रक्त पातळ व्हायची इंजेक्शन जाणे, मेंदूत रक्तस्राव असणे तर त्या संदर्भातले इंजेक्शन जाणे किंवा सर्जरीसाठी जाणे. आणि जेवढ्या लवकर तुम्ही असाल तेवढ्या लवकर ती संभाव्य होते आणि व्यवस्थित पद्धतीने पेशंट ट्रीट होतो. ओके सर, आता जर आपण ट्रीटमेंटमध्ये ॲक्युपंक्चर आणि पंचकर्मा हे यूज करतोय तर ह्याचं महत्व काय आहे? पॅरालिसिस हा आयुर्वेद शास्त्रामध्ये वात आणि पित्त व्याधीतला आजार सांगितलेला आहे की वात पित्त खराब झाल्याने पॅरालिसिस होतो. तर आपण पंचकर्म आणि ॲक्युपंक्चर यामध्ये वात आणि पित्त हे आपण म्हणजे याची दूषितता आपण कमी करतो, म्हणजे याचं शुद्धीकरण करत असतो. तर यामुळे पंचकर्माचं खूप महत्त्व आहे पक्षाघातामध्ये, पॅरालिसिसमध्ये. आणि त्यामुळे पेशंट हार्ड अँड फास्ट लवकर नीट होतात आणि मस्क्युलर विकनेस लवकर कमी होतो, असं आहे. ओके. आता बऱ्याच वेळेस तुम्ही जर पाहिलं असेल किंवा ऐकलंही असेल तर लकवा मारणं झालं तर खूप जण घरातले होम रेमेडीज करतात किंवा जुन्या काळातल्या काही ट्रीटमेंट्स करतात. तर ते करणं कितपत योग्य आहे आणि पहिले ते करायला हवंय की पहिले हॉस्पिटलला यायला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे होम रेमेडीज तेवढे कारगर नसतात आणि वेळ वाया घालवणे म्हणजे मेंदूला अजून इजा पोहोचवणे. हा इंटरनल ऑर्गन आहे, तो म्हणजे बॉडीचा सगळ्यात जास्त कंट्रोल म्हणजे मेंदू हा डायरेक्टर आहे बॉडीचा.
आणि तुम्ही त्या डायरेक्टरला ऑक्सिजनचा पुरवठा त्याचा खंडित झाल्याच्या त्या पिरियडमध्ये त्याला प्रॉपर रक्त पुरवठा झालाच पाहिजे. यासाठी तुम्ही हॉस्पिटलाइज होणं खूप गरजेचं आहे. सर आता मला विचारायचं आहे, जसं तुम्ही मला सांगितलं की तुम्ही 1,500 ते 2,000 पेशंट रिकव्हर केले आहेत, तर तुम्हाला एखाद्याचा काही अनोखा किस्सा आठवतोय का जो तुम्ही आम्हाला शेअर करू इच्छिता? एक बिडकीन पैठणच्या अलीकडे एक बिडकीन मधला एक पेशंट आहे. माझ्याकडे रात्री 12 वाजता आलेले. ॲक्च्युली पेशंटचा बीपी 250, 140 असं समथिंग बीपी होता. ओके. पेशंट क्रॉनिक अल्कोहोलिक स्मोकर होता आणि त्याला पॅरालिसिस झाल्यानंतर त्याचे बंधू माझ्याकडेच क्युअर झालेले. त्या रेफरन्सने माझ्याकडे आल्यानंतर आम्ही MRI केला, ॲक्च्युली CT स्कॅन केला आणि CT स्कॅनमध्ये हेमोरेज दिसलेला आणि ॲडमिट केल्यानंतर वेटिंग पिरियड त्यांनी खूप कमी ठेवलेला. म्हणजे इथून अंतर बिडकीन समथिंग एक अर्ध्या तासाचं आहे, तर खूप फास्ट आले ते. 20 मिनिट्समध्ये माझ्या हॉस्पिटलला आल्यानंतर आम्ही CT स्कॅन हार्ड अँड फास्ट केला. 40 मिनिट्समध्ये पेशंट माझ्याकडे ॲडमिट झाला, 45 to 50 मिनिट्समध्ये. आणि तिसऱ्याच दिवशी तो पेशंट माझ्यासोबत माझ्या कॅबिनमध्ये चहा पिण्यासाठी होता. ॲक्च्युली ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी की असा इतका बॅड पेशंट, रक्तस्राव असणारा पेशंट सहसा लवकर क्युअर होत नाही. खूप लॉंग ट्रीटमेंट लागते, खूप लॉंग मॅनेजमेंट लागते आणि सेंटर्स तेवढे कम्पॅटेबल नसतात. पेशंटची खूप इच्छा होती, आम्ही तसं रेफर केलं होतं पेशंट की नाही बाबा हेमोरेजिक स्ट्रोक आपल्या सेटअपला होत नाही, त्याला SOS खूप गरज पडली तर इंट्युबेशन लागतं, व्हेंटिलेटर लागतं. पण त्यांचा हट्ट होता की करा. ते 12 आवर्सची एक रिस्क घेतली आम्ही, 24 आवर्सची. ओके करून बघू आणि छान सक्सेस पण मिळालं, खूप चांगली मॅनेजमेंट पण झाली आणि पेशंट आजही व्यवस्थित ठणठणीत आहे आणि एकदम छान शेतात काम करतो, गुरंढोरं हो एकदम छान. सर आपल्या श्रुश्रुता अर्धांगवायू पंचकर्म केंद्राचे वैशिष्ट्य काय तुम्ही मला सांगू इच्छिता? वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटीज आहे. ICU मॅनेजमेंट आहे, तज्ज्ञ डॉक्टर आहे, MBBS MD मेडिसिन्स आहे, न्यूरो फिजिशियन येतात, डायबिटॉलॉजिस्ट आहेत, या अपार्ट ॲक्युपंक्चरिस्ट आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, 24 आवर्स स्टाफ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅशलेस हॉस्पिटल आहे की हे पंचकर्म कोणी कॅशलेस करत नाही. आपण ज्या ज्या कंपन्या अलाउ करतात त्या कॅशलेस कंपन्यांमध्ये आपण पंचकर्म कॅशलेस पण करतो आणि हे सगळं एकाच छताखाली. ओके. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं खूप कमी खर्चात आहे. म्हणजे आज जे मार्केटला की एक प्रकारचा ऑरा आहे की पॅरालिसिस वगैरे हे खूप कॉस्टली ट्रीटमेंट आहे, बिलकुल नाही. हे खूप कमी खर्चात होऊ शकतं आणि आपण हे सगळ्या ट्रीटमेंट खूप कमी खर्चात करतो. अच्छा, म्हणजे जे तुम्हाला स्कीम्स मध्ये कॅशलेस आहे त्या सगळ्यांमध्ये तुम्ही एक पेशंटची हेल्प करता. सर मला अजून हे विचारायचं आहे की जर म्हणजे कस्टमर्स येतात, जसं एखाद्या शॉपवर त्यांनी सर्व्हिस छान दिली की त्यांना रेफरन्स बिझनेस खूप भेटतो, तर हे तुम्हाला किती पट योग्य वाटले की तुमच्या कस्टमर्सनी पुढे रेफरन्स तुमचा दिलाय? माउथ पब्लिसिटी ही कधी पण लॉयलच असते आणि त्यामध्ये काय की पेशंटची एक आत्मीयता असते की मला ह्या सेटअपला ह्या डॉक्टरांनी मला छान ट्रीट केलं, मला समजून घेतलं, माझा आजार समजून घेतला, माझी परिस्थिती समजून घेतली. या सगळ्या गोष्टीतनं तो आपुलकीनं समोरच्या पेशंटला सांगतो आणि ही खूप लॉयल, म्हणजे हे एक स्टँड, म्हणजे आपल्या बाजूनं तो एक वेगळ्या पद्धतीने आपला रिप्रेझेंटेटिव्ह असतो जो की कुठल्या पैशाने विकत घेतल्या जात नाही आणि कशात नाही, पण ते खूप लॉयल पब्लिसिटी आणि लॉयल मार्केटिंग येते. म्हणजे तुम्हाला मार्केटिंगची गरज नाही पडलेली बाबा, तुमची माउथ पब्लिसिटी भरपूर झाली. ऍक्च्युली काय की आपण सगळ्या गोष्टींना विचार केला तर जसं आयुर्वेदात सांगितलेलं आहे की रोग्याचे गुण सांगितलेले, तर त्यातला रोग्याचे गुण म्हणजे रोगी आड्य असावा, ऐकणारा असावा आणि त्यातल्यानंतर रोगी औषधे घेणारा असावा. तसं डॉक्टरचे गुण आहेत की डॉक्टर एकदम परिपूर्ण असावा, दक्ष असावा, कर्तव्यदक्ष असावा आणि पेशंटला समजून घेणार असावा. सर तुमचे असे काही स्पेसिफिक वर्किंग आवर्स आहे की तुम्ही? नाही, मी 24 आवर असतो. ओके. येस 24 आवर हॉस्पिटलची सर्व्हिस आहे. एकही मिनिट असं नाही की पेशंट आल्यानंतर आपण पेशंटला अटेंड करतो. आणि जर कोणाला माइल्ड पॅरालिसिस किंवा नेमकंच झालंय तर तुम्हाला भेटायचं तर तुम्हाला काही अपॉइंटमेंट्स वगैरे घ्यावी लागेल की डायरेक्टली व्हिजिट करू शकता? डायरेक्टली व्हिजिट करू शकतात आणि तसं मोबाईल नंबर आहेच, तर त्या मोबाईल नंबरवर कॉल केल्यानंतर स्लॉट वगैरे सांगितलं त्या टायमाला वगैरे येऊन जायचं.
तर तुम्हालाही तुमचे काही प्रश्न, काही अडचणी डॉक्टर संकेत चेन्नई यांच्याशी डिस्कस करायचे असेल तर आता स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा किंवा त्यांच्या सुश्रुत अर्धांगवायू आणि पंचकर्मा सेंटरला एकदा अवश्य भेट द्या. लोकेशन आहे गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर.